रात्रीची वेळ होती. घनदाट काळाकुट्टा अंधार होता. भयान आणि भीतीदायक शांतता होती. आजूबाजूला होता फक्त अंधार आणि दूरवर कुठून तरी कुत्र्याच्या विव्हळण्याचा आवाज येत होता. रातकिड्यांची किरकिर सुरू होती. या घनदाट अंधारामध्ये एक मृतदेह बाजूला पडलेला होता आणि काही वेळापूर्वीच हा खून झाला होता. जवळच खुनी जो आहे तो खड्डा खोदत होता आणि अखेर त्या खड्ड्यामध्ये त्यानं ती बॉडी टाकली. त्यावरती माती टाकली. त्या मातीवरती सिमेंटचा चौथरा बनवला आणि त्या अंधारामध्ये एक मृतदेह, एक रहस्य गाडलं गेलं. नमस्कार. DSD मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण दृश्यमपेक्षाही खतरनाक रिअल स्टोरी बघणार आहोत. दृश्यममध्ये खुनी वाचवण्यासाठी जो प्लॅन करतो त्याच्यापेक्षा जास्त प्लॅन या घटनेमध्ये खुनी करतो. पोलिसांना फसवण्याचा आणि त्याच्या कचाट्यातनं सुटण्याचा सुद्धा प्लॅन बनवण्याचा प्रयत्न करतो. खुनी आणि पोलीस यांच्यातील ही जुगलबंदी आज आपण बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे नागपूर शहरामध्ये. शहरातील बेलतरोडी पोलीस ठाणं आहे. त्या अंतर्गत राहणाऱ्या ज्योत्स्ना प्रकाश आकरे यांचं वय साधारण 32 वर्षाचं आहे. त्या गृहिणी आहेत. 2019मध्ये त्यांचं लग्न झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर काही काळ त्यांचा चांगला संसार सुरू होता. नंतर मात्र साधारण वर्षभराच्या आतच पती पत्नीमध्ये वाद सुरू झाला आणि त्यानंतर ते दोघंही विभक्त झाले होते. घटस्फोट झालेला होता आणि त्या आता आईवडील आणि भाऊ यांच्यासोबत राहत होत्या. ज्योत्स्ना ज्या आहेत त्या ऑटोमोबाईल कंपनीमध्ये टेलिकॉलर म्हणून नोकरी करायच्या. सगळं काही सुरळीत सुरू होतं. तारीख आहे 28 ऑगस्ट 2024. आता या दिवशी त्या सकाळी कामावर निघालेल्या होत्या. घरातून बाहेर पडताना त्यांनी आपल्या कुटुंबाला सांगितलं होतं की त्या नंतर बेसा या ठिकाणी राहणाऱ्या मैत्रिणी ज्या आहेत अमृता यांना भेटणार आहेत आणि तशा पद्धतीनं त्या घरातनं बाहेर पडल्या. आता इकडं उशीर झाला पण घरच्यांना वाटलं की त्या कामावरून नंतर मैत्रिणीकडे गेलेल्या आहेत. नंतर मग काही काळाने मैत्रिणीचाच फोन आला आणि त्यांनी विचारलं की ज्योत्स्ना घरी आल्या का. त्यावेळेस मग घरच्यांनी सांगितलं की नाही त्या तुमच्याकडेच येणार होत्या. त्यावेळेस त्या मैत्रिणीनं सांगितलं की ती फोनवरती बोलण्यासाठी बाहेर पडली आणि त्यानंतर तिचा फोन लागत नाही, संपर्क होत नाही आणि आता हे घरच्यांनी ऐकलं. त्यानंतर घरच्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस तो फोन बंद होता आणि घरचे मग काळजीत पडले. अचानकपणे मुलगी बेपत्ता कुठं झाली. त्यानंतर मात्र घरच्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्यानंतर तांत्रिक बाजू तपास करायला सुरुवात केली. ज्योत्स्ना यांचा मोबाईल नंबर काढला. तो मोबाईल नंबर बंद होता. त्या मोबाईल नंबरचं शेवटचं लोकेशन, कॉल डिटेल्स वगैरे जे आहेत ते काढलं. त्यानंतर त्या नंबरवरून इतर डिटेल्स ज्या आहेत त्या काढण्याचा प्रयत्न केलेला होता. आता पोलिसांना त्या फोनमध्ये दुसरं पण सिम सुरू असल्याचं समजलेलं होतं. नंतर मग तांत्रिक बाबी वगैरे, तांत्रिक गोष्टी सगळ्याचा अभ्यास सुरू झालेला होता आणि त्या मोबाईलचं लोकेशन हे आधी पांढरकवडा, त्याच्यानंतर मग हैदराबाद वगैरे वगैरे अशा ठिकाणी, नंतर बालाघाट वगैरे इथं आढळत होतं. आता ज्योत्स्ना म्हणजे याच्यावरून असं प्राथमिकदृष्ट्या असं वाटत होतं की ज्योत्स्ना ज्या आहेत ते त्या अगोदर पांढरकवड्याला गेल्या, हैदराबादला गेल्या, बालाघाटला गेल्या, अशा पद्धतीनं त्या जात आहेत आणि कोणाच्या तरी बरोबरती त्या गेलेल्या आहेत. पण त्यांचा फोन मात्र बंद होता. आता अपहरण करणाऱ्या व्यक्तीचा म्हणजे त्या ज्यांच्याबरोबर ती जाण्याची शक्यता आहे, ज्यावेळेस घरच्यांबरोबर ती पोलिसांनी चर्चा केली त्यावेळेस काही नाव समोर आलं होतं. त्या व्यक्तीचा सुद्धा पोलिसांनी फोन तपासायला सुरुवात केली होती किंवा लोकेशन चेक करायला सुरुवात केली होती. पण त्या व्यक्तीचाही फोन बंद होता. पण पोलिस मग त्या संशयितांच्या मागावरती होते. या फोनला ट्रेस करत होते. सर्व्हिलन्सवरून असं समजलं की एक नवीन सिम काढून हा जो मोबाईल आहे तो पुन्हा चालू करण्यात आलेला आहे. त्यानंतर पोलिसांनी नवीन मोबाईल नंबरवरती तात्काळ संपर्क साधला. फोन उचलला गेला तर तो एका ट्रक ड्रायव्हरने उचलला होता. पोलिसांना त्याच्याकडे विचारलं तुझा कोणाचा मोबाईल नंबर वगैरे आहे, तर त्यानं सांगितलं की तो ट्रक ड्रायव्हर आहे आणि त्याच्या ट्रकमध्ये काही दिवसापूर्वी हा मोबाईल सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी सगळी चौकशी केली. त्यावेळेस तो खरं बोलतोय हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर तो जो मोबाईल आहे तो मोबाईल जप्त करण्यात आला आणि पुढची चौकशी सुरू झाली. पण पोलीस ज्या मोबाईलला ट्रेस करत होते त्या मोबाईलबरोबर ती कोणीच नव्हतं. तो असाच मोबाईल टाकून देण्यात आलेला होता. यामधून कोणतंही लीड मिळालेलं नव्हतं आणि ज्योत्स्ना ज्या आहेत त्या बेपत्ता झाल्या. त्यांच्याबद्दलची काही माहिती मिळालेली नव्हती आणि इतका जो पाठलाग केला होता, इतकी जी माहिती काढली होती ती सगळी फेल गेलेली होती. पण म्हणून पोलिसांनी हार मानलेली नाही. तपासकर्त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली
की अपहरणकर्ता जो आहे तो शातीर आहे आणि त्याला पोलिसांच्या वाटा माहिती आहेत आणि आता पोलिसांनी मोबाईलवरून कॉल डिटेल्स वगैरे काढले होते. त्यांना अजून एक पुरावा मिळाला होता, तो म्हणजे मोबाईल कॉल डिटेल्समध्ये एका नंबरवरती सतत कॉल करण्यात आले होते. त्या नंबरची सुद्धा माहिती काढलेली होती. तर हा नंबर नागपूर परिसरातील न्यू कैलासनगर या ठिकाणचं मानेवाडा या ठिकाणचं अजय आनंद वानखेडे नावाच्या 33 वर्षाच्या तरुणाचा होता. पोलिसांनी त्याचाही शोध सुरू केलेला होता आणि अगोदरही त्याच्याबद्दलची माहिती पोलिसांना मिळालेली होती आणि त्यामुळे पोलीस त्याच्या मागावरती होते. आता जो संशयित अजय होता तो सुद्धा पोलिसांना चकवा देत होता. आता हे पोलिसांच्या लक्षात आलं. पोलीस त्याच्या मागावरती असताना त्यानं विचार केला की आपल्याला पोलीस पकडतील आणि त्यामुळे त्यानं नवीन चाल खेळायला सुरुवात केली होती. तो आजारी पडला आणि पुण्याच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. त्याच्यावरती उपचार सुरू झाले होते. म्हणजे पोलीस शोध घेत होते ज्योत्स्ना यांचा, पण एक नवीन पात्र समोर आलं आणि त्या पात्राच्या आता पोलीस त्याच्या मागावरती होते आणि तो होता पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल. आता पोलिसांना ही माहिती समजली की तो हॉस्पिटलमध्ये आहे. मग पोलीस त्या ठिकाणी पोहोचले, हॉस्पिटलमध्ये पोहोचले, पण आर्मी प्रशासनानं पोलिसांकडे वॉरंट मागितलं. पोलिसांकडे नव्हतं. मग पोलीस कोर्टामध्ये गेले. त्या ठिकाणी सुद्धा पदरी निराशा पडले. आता करायचं काय? एक संशयित अपहरणकर्ता आहे, तो डोळ्यासमोर आहे, पण आपण त्याला पकडू शकत नाही. आता या ठिकाणी एक नवीन शंका निर्माण झाली. जर या अजयनं ज्योत्स्ना यांचं अपहरण केलं असेल किंवा ती महिला यांच्याबरोबर ती असेल तर समोर का येत नाही आणि हा अजय दूर का पळण्याचा प्रयत्न करतोय? नक्कीच काहीतरी काळबेरं असावं. आता याच्यानंतर पोलिसांनी आर्मीचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांची भेट घेतली आणि त्यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांना म्हणजे डिस्चार्ज झाल्यानंतर तुम्ही त्याला ताब्यात घ्या. आणि मग पोलिसांनी पुन्हा काही काळ वाट बघितली आणि पोलिसांना समजलं की डिस्चार्ज झालेला आहे, पण त्या अगोदरच हा गायब झाला होता. आता मात्र पुन्हा त्याचा शोध सुरू झाला. पुन्हा नव्यानं तपास सुरू झाला होता. या काळामध्ये त्या अजयनं सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, पण कोर्टानं तो अर्ज फेटाळला. त्याच्यानंतर यानं उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला, तो सुद्धा कोर्टानं फेटाळला. अखेर शेवटी या अजयचे सगळे दरवाजे बंद झाले. आता काहीही झालं तरी पोलीस आपल्याला सोडणार नाहीत, ते शेवटी पकडणार आहेत आणि त्यामुळे किती धावून पळून शेवटी यानं पोलिसांसमोर सरेंडर व्हायचं ठरवलं आणि तो सरेंडर झाला. आता काही माध्यमातून अशी पण माहिती समोर आली की पोलिसांनी त्याला पकडलं होतं. असो, पण अखेर तो पोलिसांच्या ताब्यात आला. आता प्रश्न हा होता की ज्योत्स्ना आकरे कुठं आहेत आणि तो दूर का पळतो आहे? तर सुरुवातीला पोलिसांनी ज्यावेळेस त्याला विचारलं त्यावेळेस सांगितलं की मला माहीत नाही वगैरे अशा पद्धतीनं. पण ज्या अर्थी त्यानं अटकपूर्व जामीन किंवा तो त्याने आजारपणाचं वगैरे अशा गोष्टी तो एवढंही त्यानं काय करायची गरज होते? जर त्याच्या बरोबर नाही आहे, त्याला माहीतच नाही आहे, तर मग एवढं करण्याची गरज काय होती? म्हणजे संशयाला या ठिकाणी वाव होता. आणि मग पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला आणि धक्कादायक खुलासा झाला. त्यानं ज्योत्स्ना यांचं अपहरण केलेलं नव्हतं किंवा तो त्यांना घेऊन गेलेला नव्हता. मग त्यांचं काय झालं होतं? तर त्यांचा मर्डर झाला होता. म्हणजे ज्या ज्योत्स्ना या 52 दिवसापासून गायब होत्या, त्यांचा शोध चालू होता, त्या जिवंत नव्हत्या. आता ही हत्या का झाली होती, कशी झाली होती, मृतदेह कुठं आहे, ही सगळी हकीकत विचारायला सुरुवात झाली. आता यावेळेस त्या अजयनं पुन्हा पोलिसांना चकवा दिला होता. त्या अजयनं सांगितलं की डोंगरगाव टोलनाक्याजवळचा जो कचरा डेपो आहे त्या कचरा डेपोच्या म्हणजे तो कचरा जो आहे त्या कचऱ्याच्या खाली ज्योत्स्ना यांचा मृतदेह गाडलेला आहे. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी शोधायला सुरुवात केली. त्या ठिकाणी बराच काळ शोध घेतला तरीसुद्धा त्या सापडल्या नाहीत. यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं की अजयनं पोलिसांना चुकीची माहिती दिलेली. आता मात्र पोलिसांनी अत्यंत म्हणजे पोलिसी भाषेतल्या प्रेमानं आणि अत्यंत सन्मानानं त्याची विचारपूस केली आणि वास्तव सत्य घटना समोर आली होती. तर ज्योत्स्ना ज्या आहेत त्या घटस्फोटीत होत्या, नोकरी करत होत्या आणि घरचे त्यांना वारंवार दुसऱ्या लग्नासाठी आग्रह करत होते आणि त्यामुळे त्यांनी विवाह संकेतस्थळावरती आपलं नाव टाकलेलं होतं आणि ऑनलाईन लग्नासाठी नोंदणी केलेली होती. आता या माध्यमातूनच त्यांची ओळख आरोपी अजय आनंद वानखेडे यांच्याबरोबर झालेली होती. अजय जो आहे तो आर्मीमध्ये फार्मासिस्ट
होता आणि त्याची ड्युटी नागालँड या ठिकाणी होती असं त्यानं सांगितलं होतं. दोघंही ऑनलाईन बोलायला लागले. नंतर मग भेटीगाठी सुरू झाल्या आणि जवळीक निर्माण झाली. दोघांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आता अजयनं त्यांना प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलं आणि लग्नाचं वचन वगैरे दिलं होतं. आता काही काळ यांचं प्रेम प्रकरण चालू राहिलं. मात्र नंतर प्रत्यक्षामध्ये अजयनं दुसऱ्याच एका मुलीबरोबर ती लग्न केलं होतं. आता ही बाब त्यानं ज्योत्स्ना यांच्यापासून लपून ठेवली होती. याला काही दिवस गेले. आता तो पत्नी आणि प्रेयसी या दोघींनाही डबल क्रॉस करत होता. पण नंतर ज्योत्स्ना यांना अजयच्या स्वभावामध्ये बदल जाणवायला लागला आणि त्यामुळे संशय यायला लागला आणि लग्नाबद्दलची त्यांना माहिती समजली. आता ही माहिती कळल्यानंतर मात्र आपला विश्वासघात झाला आहे. त्यामुळे या दोघांच्यामध्ये प्रचंड वाद सुरू झाला होता आणि त्यांचं भेटणं वगैरे कमी झालं होतं. आता हे सगळं नंतर इतका वाद झाला की नंतर त्या ज्या ज्योत्स्ना आहेत त्या त्यांना म्हटल्या होत्या की मी तुझ्या पत्नीला वगैरे हे सगळं सांगेल अशा पद्धतीची धमकी दिली. आणि त्यानंतर हा अजय जो आहे तो घाबरला किंवा इतरही काही कारणं होती ज्यामुळे त्यानं म्हणजे ज्योत्स्ना यांचा कायमचा काटा काढण्याचा प्लॅन केलेला होता. तर अजयनं मग भेटण्यासाठी विनवण्या सुरू केल्या की आपण भेटूया, शेवटचं भेटूया. आणि अखेर 28 ऑगस्ट 2024 रोजी भेटण्यासाठी त्या राजी झाल्या. आणि त्या दिवशी ज्योत्स्ना या घरातनं बाहेर पडल्या. मैत्रिणीकडे राहणार असं सांगितलं आणि त्या मैत्रिणीकडे पण गेल्या होत्या. काही वेळ थांबल्या आणि नंतर त्या प्रियकराला भेटायला गेलेल्या होत्या. नंतर प्रियकर अजयनं आधीच त्यांच्या हत्येचा कट रचला होता. त्यानंतर भेटायला बोलवलेलं होतं आणि नंतर मग ते दोघंही एका निर्जन स्थळी भेटले. दोघांच्यात वाद झाला, वाद वाढला आणि अजयनं ज्योत्स्ना यांना कारमधून वारंगा या ठिकाणच्या निर्जन स्थळी तो घेऊन गेला आणि तिथं थंड डोक्यानं त्यांची हत्या केली होती. नंतर त्यांचे पूर्ण कपडे काढले. जवळील निर्जन स्थळी तो मृतदेह हा कापड जे आहे त्याच्यामध्ये गुंडाळला आणि तो त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये त्यानं तिथं पुरलेला होता. आणि त्यानंतर निवांतपणे त्यावरती सिमेंटनं फ्लोरिंग देखील केलेलं होतं. आणि नंतर त्यांचे जे कपडे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यानं टाकून दिले होते. आश्चर्याची बाब म्हणजे त्यानं हैदराबादकडे जाणाऱ्या एका ट्रकमध्ये मोबाईल जो आहे तो फेकला होता. दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला होता. आता इकडं ज्योत्स्ना बेपत्ता झाल्याची बाब समोर आली होती. पोलिसात तक्रार दाखल झाली होती. पोलिसांनी त्यांचा CDR काढला होता आणि अजयचं नावसुद्धा समोर आलं होतं. तपास सुरू झाला होता आणि त्यानंतर पोलीस याच्या मागावरती होते. हा पाठलाग चालू झाला होता. मग तो आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. नंतर रुग्णालयातनं पळून गेला. नंतर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आणि चौकशीच्या दरम्यान पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला होता. तरीसुद्धा शेवटी पोलिसांनी त्यानं हा जो दृश्यम स्टाईल मर्डर होता त्याचा पर्दाफाश केलेला होता. आता जी माहिती आत्तापर्यंत समोर आली ती तुमच्यासमोर मांडलेली आहे. तुम्ही समजा या भागातील असाल, तुम्हाला जर काय अधिक नवीन वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही जरूर कळवा. आता तपास अजून चालला आहे त्याच्यामध्ये काही अजून जर अपडेट असतील तर ते आपण पाहूया. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.